झणझणीत चव, गावाकडचा टच, विदर्भाची खासियत. तर चला आज बनवूयात आपण मस्तपैकी झणझणीत बेसन. सगळ्यात पहिले मी इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे आणि अर्धा ग्लास पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करायचं. याला साईडला ठेवायचं आहे. तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे, जिरं टाकायचं आहे, लसण लालसर होऊ द्यायचं आहे, नंतर मिरची टाकायची आहे, मिरची शिजली की कांदा टाकायचा आहे, कांदा शिजला की आपल्याला 2 मोठे टमाटर टाकायचे आहे आणि मी इथे अर्धा थोडासा सांबारसुद्धा टाकून घेत आहे पहिले. आणि त्यानंतर आपल्याला तिखट टाकायचं आहे, हळद टाकायची आहे आणि यामध्ये बेसन टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि इथे मस्तपैकी हे शिजल्यानंतर पूर्ण घट्ट होऊन जाते. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. यामध्ये लास्टमध्ये आणखीन थोडा सांबार टाकायचा आहे आणि विदर्भ स्पेशल, विदर्भाची खासियत झणझणीत बेसन इथे तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने केलं तर गाठासुद्धा होत नाही बेसनामध्ये आणि टेस्टला सुद्धा खूप सुंदर लागते. आणि तुम्ही इथे बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि कोणाकोणाला आवडते हे बेसन ते सुद्धा सांगा.